संयुक्त अरब अमिरात भारतात थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये 5व्या स्थानावरती असून आता लवकरच या देशातून भारतातल्या शेअर बाजारातही गुंतवणूक होणार आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज अबुधाबी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। CEPA अंतर्गत दोन्ही देशांमधला तेल आणि मौल्यवान धातू वगळता इतर व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं नवं उद्दिष्ट आज निश्चित केलं असल्याची घोषणा त्यांनी केली। एक ऐसा मैकेनिज्म जो दोनों देशों के बीच संबंध और बेहतर बनाना, व्यापार बढ़ाना और निवेश के लिए रास्ते सरल करना और नई नई अपॉर्चुनिटीज़ ढूंढने के लिए ये मैकेनिज्म दोनों देशों के बीच बहुत ही सफलतापूर्वक काम कर रहा है। गेल्या वर्षी केवळ 3 वर्षातच 100 अब्ज डॉलर्सचा व्यापार केला होता, मात्र त्यात तेल आणि मौल्यवान धातूंचा मोठा वाटा होता असं त्यांनी सांगितलं। आज दुबईत 42 लाख भारतीय विविध क्षेत्रात काम करत आहेत। भारतीयांना इथं अनेक संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं। दोन्ही देशांमध्ये स्पर्धा नसून आम्ही एकमेकांना पाठबळ देतो असं सांगत आजच्या बैठकीत व्यापार वाढवण्यासाठी काही विशिष्ट क्षेत्रांची निवड करण्यात आल्याचं ते म्हणाले। यात वस्त्रोद्योगाशी संबंधित संपूर्ण साठे, मत्स्य उद्योग, चामड्याच्या वस्तू, अन्न प्रक्रिया आणि औषध निर्माण या क्षेत्रांचा समावेश असल्याचं ते म्हणाले।